नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज. आत्ता आपण देवरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीत या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी जे आता उपस्थित जे नागरिक आहेत, बहुजन एकता आंदोलन आणि वर्ल्ड ऑफ ह्युमॅनिटी यांच्यामार्फत या ठिकाणी आज रक्तदान शिबिर आणि अन्नदान आयोजित केलेलं होतं. तर त्याची आपण अधिक माहिती घेऊया. सर नमस्कार. आपलं नाव सांगा आणि आपलं जे आता इथं जो आपण उपक्रम साजरा केला आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या चॅनलचं मी धन्यवाद मानतो. सर्व महापुरुषांना, योगपुरुषांना या ठिकाणी प्रथमतः त्रिवार वंदन करतो. आज आम्ही या 25 डिसेंबर 69व्या वाढदिवसानिमित्त धम्मभूमी या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त आम्ही अन्नदानाचा आणि रक्तदानाचा पहिलेच वर्ष आम्ही केलेला आहे. आणि त्या ठिकाणी लोक म्हणजे जनतेने पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. रक्तदानाचं पण चांगल्या प्रकारे म्हणजे 15च्या जवळपास 15च्या आसपास गेलेले आहेत रक्तदान. तर समाजाने चांगलं योगदान दिलेलं आहे आणि आपला समाज हा वेळोवेळी चांगल्या प्रकारे योगदान देत असतो प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक विषयामध्ये. त्यामुळं जनतेसाठी काहीतरी आपण अन्नदान किंवा ते इथं उपाशी आपले त्यांचे तारांबळ होत असते म्हणून पाण्याची आणि जेवणाची आम्ही सोय पण केलेली होती. आपलं गाव कोणतं? मी जळगाव जिल्ह्यातला आहे. आणि मी 30 वर्षापासून इथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतोय. आता हे जे सहकारी आपले सगळे पिंपरी चिंचवड जवळपास आता जेवढे सहकारी आपले सगळे संघटनेचे आणि वर्ल्ड ऑफ ह्युमॅनिटीची टीम आहे आपली. तर याच्यामध्ये आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो जे काही करायचे ते. वर्षभरात आपला काय प्रोग्राम होतो का? म्हणजे आता समजा आमचे आता बरेच प्रोग्राम होतात. आता आम्ही वर्ल्ड ऑफ ह्युमॅनिटीच्या माध्यमातून सिकल सेल्स या आजारावर आम्ही काम करतोय. आणि देवरोड आपलं विकासनगरमध्ये तिथं सुद्धा आपण सिकल सेल संदर्भातलं रिसर्च सेंटर ओपन केलेलं आहे. ते लवकरात लवकर ते आपल्या समाजाच्या किंवा आपल्या जनतेच्या ह्याच्यासाठी उपयोगात येणार आहे आणि त्यांचा लाभही त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. ओके, धन्यवाद. आपल्यासोबत आता दुसरे एक पदाधिकारी आहेत. सर नमस्कार. वर्ल्ड ऑफ ह्युमॅनिटी याच्याबद्दल आपण काय सांगाल? प्रथमतः मी आवाज महाराष्ट्राचा यांचा मी आभार मानतो. वर्ल्ड ऑफ ह्युमॅनिटी ही सिकल सेलवर महत्त्वाचं म्हणजे काम करतं. सिकल सेल आजार हा महाभयंकर आजार आहे आणि तो आजार एक तर आदिवासी भागामध्ये आणि स्लम एरियामध्ये नाही का तो आढळला जातो. पण तो जो आजार आहे ते अजून नाही का कुणाला म्हणजे जास्त माहिती नाही आहे, समाजामध्ये माहिती नाही आहे. तर त्याचं नाही का रिसर्च सेंटरचं उद्घाटन आम्ही 12 नोव्हेंबर 2023 रोजी वर्धापन दिनाच्या दिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पवन साळवी साहेब, वाळके साहेब, बिराडे साहेब आणि शेटे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे डॉक्टर जे आहेत अशा लोकांच्या नाही का उपस्थितीमध्ये नाही का हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि तो सक्सेस केला. पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये दिल्लीवरून काही डॉक्टर आणि त्यांची टीम येते. तर रिसर्च सेंटरचं उद्घाटन झाले त्या ठिकाणी आम्ही नाही का त्या टीमचं नाही का सेंटर सुरू करतो आहोत. त्या ठिकाणी समजा काही उपचार सुद्धा होणार आहेत. उपचार सुद्धा नाही का त्याच्या नाही का कसं आहे की नाही का ह्याच्यावर जे उपचार करायचे भयंकर खर्चिक आहे. ते 50 लाखाच्या वरच त्याचा खर्च होतो आणि सामान्य माणसाला गरिबांना तो परवडणारा नाही. त्यामुळं नाही का म्हणजे की लहानापासून ते मोठ्यापर्यंत नाही का तो आजार जर झाला तर इतक्या वेदना होतात की तो सहन न करण्यासारखा आहे आणि त्याच्यावर उपचार होणं म्हणजे फार महाकठीण आहे. म्हणून नाही का सरकारमार्फत नाही का महाराष्ट्र शासनाकडे पण आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. महाराष्ट्र शासनाने तो प्रस्ताव आपला ॲक्सेप्ट केलेला आहे. त्याच्यावर अजून अंमलबजावणी व्हायची आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सुद्धा आम्ही नाही का तो प्रस्ताव पाठवलेला आहे. तर मोदी सरकारने पण तो प्रस्ताव आमचा घेतलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी पण म्हणजे चांगलं म्हणजे मत सकारात्मक सांगितलेलं की त्याच्यावर नाही का आपण नाही का काम करूया, प्रयत्न करूया. म्हटलं शासनामार्फत काय करता येईल त्याचा आपण प्रयत्न करूया. तर या आमच्या संस्थेचे पण नाही का उपाध्यक्ष सुदाम गणवट साहेब आहेत. या संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, उद्योजकता शिबिर, परत आरोग्य शिबिर आणि जे महिला सक्षमीकरणाचा हा मोठा प्रश्न आहे, बेरोजगारीचा जो प्रश्न आहे आणि आरोग्याचा प्रश्न आहे, ह्याच्यावर नाही का आमचं नाही का विशेष लक्ष आहे. अशा प्रकारे आमचं नाही का काम चालू आहे. पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड भागामध्ये ह्या संस्थेचं नाही का नुकतंच स्थापन केलेलं आहे. मूळची ही जळगावची संस्था आहे. 2014 ही संस्था कार्यरत आहे आणि या पिंपरी चिंचवड विभागाचा मी सुधीर जावळे या अध्यक्ष या नात्याने मी काम करतो. ओके, धन्यवाद. आपल्यासोबत बहुजन एकता आंदोलनाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया की त्यांचं नक्की काम कसं झालं. सर नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम मी आवाज महाराष्ट्र या चॅनलचा स्वागत करतो. आमची बहुजन एकता आंदोलन ही संघटना जी तरुण मुलं जे आहेत
जे गुन्हेगारी क्षेत्राकडं वेगळ्या मार्गाला जे भरकटले गेलेत, आमची संस्था त्या तरुण मुलांना हाताशी घेऊन संघटनेशी जोडून चांगल्या कुठल्या तरी मार्गाला संघटनेच्या मार्फत गोरगरिबांना मदत असेल, प्रशासनाचे येडेवाकडे कारभार सरळ करायचे असतील, त्याच्या माध्यमातून आम्ही संघटनेने काम करत असतो. आणि संघटनेच्या माध्यमातून जे काही गोरगरिबांचे कुठले कामं प्रशासनाकडे अडवलेले असतात किंवा कुठले अधिकारी ते काम करून देत नसतील, तर ते आमची संघटना तिथं आंदोलनाद्वारे किंवा निवेदनाद्वारे काम करून ते काम करून घेत असते. सध्या आता एखादं असं कोणतं काम झालं किंवा एखाद्या नागरिकाचं काम अडलेलं आहे आणि जे तुमच्या संघटनेकडे आल्यानंतर तुम्ही ते त्याला न्याय मिळून दिला, असं काय सांगू शकाल का? पिंपरी चिंचवड भागामध्ये आम्ही जे काही जुगारचे अड्डे असतील किंवा दारूचे अड्डे असतील, हे अवैध धंदे जे आहेत ते भरपूर प्रमाणात बंद करण्याचं काम केलेलं आहे. पोलीस प्रशासनावर दबाव टाकून निवेदनाच्या मार्फत किंवा आंदोलनाची वेळ पडली तर इथून पुढे आंदोलनही करू. आणि अजून काही जे का आमच्या लोकांनी जर निदर्शनात आणून दिलेत तर आम्ही 100% तिथं उभं राहून ते काम करून घेतो. एखादी सरकारी योजना असे एखाद्या गोरगरिबापर्यंत पोहोचवली का आपण? हो, पोहोचवली ना. हां, तर काय सांगा त्याच्याबद्दल, कोणती एखादी योजना होती? आम्ही नाशिक जिल्ह्याच्या मी नाशिक जिल्ह्याचा आहे. मालेगाव तालुक्यामध्ये ज्या लोकांना राशन मिळत नव्हतं आणि जे मिळत होतं, ज्यावेळेस भारत सरकारने ऑनलाईन प्रणाली अंमलात आणली, थंब दिल्याशिवाय आणि ज्या रिसीट निघत ती मशीनमधनं, त्या रिसीटमध्ये सगळं नमूद असतं. एका व्यक्तीला किती किलो गहू, किती किलो तांदूळ आणि त्याने किती पैसे त्या दुकानदाराला दिले पाहिजेत. अगदी बरोबर. त्या दुकानदाराने काळा कारभार करून ते ज्याला म्हणजे जे अनाडी लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पोचवलेलं नव्हतं. म्हणजे त्याच्या मनमानीने त्याला जे द्यायचं तो देणार, त्याच्या मनमानीने ते सगळं. तुमचं नाव कमी झालं असं पण काय सांगत असते? आम्ही ते बंद करून ऑनलाईन प्रणाली प्रत्यक्षात खेडोपाडी राबवण्याचं काम केलेलं आहे. जनजागृती करून आणि त्या दुकानदारांवर कारवाई सुद्धा प्रशासनाच्या मार्फत आम्ही केलेली आहे. ओके, धन्यवाद.